करतो ना. आता एक गाडी मागं कर. नाही पुढं घे पुढं. मोबाईल हां इकडे मागे कर. घेतले का? बरोबर आहे ना आता? नाही बरोबर आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भाऊ भगवान भीमसेन महाराज की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, नवनाथ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भाऊ भगवान भीमसेन महाराज की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य नवनाथाय नमः. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीराब्धी वासा शेषशयी कमळहंसा नभोद्भव भवशोभ कमळवासां सुखविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा, पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेशी. मागिली अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान, तेथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथाशी. आता मागच्या अध्यायात कालच्या की 12 मल्हाराच्या ठिकाणी सगळ्या भूत यताळ भूत त्यांचे राजा बरोबर नाथाचं युद्ध झालं. या परी 12 मल्हार करुणे तीर्थन कुमार दैवत करुणे कोकस नसतानात कुडाळ प्रांतारुळ गावात येऊन या राहिला. आता ते 12 मल्हार झाल्यानंतर कुमार दैवताच्या देवीच्या ठिकाणी कोकणात कुडाळ नावाच्या प्रांत आहे, तर त्या ठिकाणी आडूळ नावाचं गाव आहे, तेथे येऊन मुक्काम राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे, तयाचे दर्शन लवला हे मच्छिंद्रनाथ पै गेला. तर त्या गावाच्या बाहेर महाकालिका देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ ताबडतोब दर्शनासाठी गेले.
ते काळिका दैवता ते खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवहस्ताचे काळिका शरण स्थापन केले महिषी. आता ते काळी देवी म्हणजे लई कठीण खडतर ठिकाणी असतात त्या ठिकाणचं. आणि ते महादेवाच्या हातातलं कालिकाश्रय हे म्हणून त्या ठिकाणी त्याची स्थापना झालेली. त्या श्रेय करुणी दैत्य वदिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणून काळिका देवी वैलेन वरदान घेई का. आणि मग त्या असराने खूप राक्षसांचा वध केला होता. आणि म्हणून देवीला एक बक्षीस म्हणून त्या ठिकाणी देवीचं जे मंदिर हे स्थापना केली. वेदक कामना शेरची तिंते वर प्रधान मागे भगवती येरे म्हणे अपर्णापती मम कामना ऐके जे. तवा असते मी बहुत दिवस बैसले असर संभारास. आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी. बहुत वृक्षांते भंगिताक्षिती मिश्रम पावले अंबिका हस्ते. तरी माते विश्रांती सुखवासा भोगू दे. मग अवश्य म्हणून उमार मन तेथे केले तेची स्थापना. ते उग्र दैवता ते म्हणून अद्यापी आहे कली माझी. आणि मग त्या कालिका असल्याने महादेवाला प्रार्थना केली. म्हणले मी आतापर्यंत खूप लढायात खूप राक्षसांचा वध केला मारली हे केलं. तुम्ही सांगितलेले प्रत्येक कार्य मी आतापर्यंत पार पाडलेलं आहे. हे सगळे कार्य करून करून मी जरा थकल्यासारखी आहे. तर मला थोडंसं चांगलं ठिकाणी विश्रांतीच घ्यायला पाहिजे म्हणले. म्हणून महादेवानं त्या ठिकाणी स्थापना केली. त्या आतापर्यंत तसेच आहे. त्या कालिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊन पोटी. मार्ग लक्ष्मी तयासाठी संचार करिता झाला. देवी प्रति करणी नमन म्हणे मायो आश्चर्यपण. म्या मंत्र काव्य केले निपुण त्याला सहाय्य होईतो. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गेले आणि देवीला नमस्कार केला दर्शन घेतलं. आणि म्हणले माते मी या ठिकाणी मंत्र काव्य सुरू केलेलं आहे तर त्याला तो सहाय्य होई मला मदत कर. तरे माझे हस्ते विराजुना मम कवित्व विद्या गौरवना. तया व पोनी वरदान कार्या उदित होई का. तरी म्हणले मग आता तुम्ही माझ्या या कवित्व विद्येच्याला वरदान द्यावा आशीर्वाद द्यावा. आईशे मचिंद्र बोलता वाणी क्षोभ तडला अंतःकरणे. शिव हस्ते आसरा लागोने पूर्णाश्रम झाला शे. आता कसं राहतं मोठ्या माणसाला कवा राग येईन त्या ठेपाने. आता ते महादेवाच्या हातातलं म्हणजे मोठे जर लेकरू होतं तर ते असं मच्छिंद्रनाथ म्हणल्याबरोबर त्याला राग आला. ते पहिले तर दमून त्या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेली होती. त्या मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तिने क्षोभले अंतःकरण प्रळय समान जीवी. आणि मग ते बोलणं ऐकल्यावर असं त्या ठिकाणी देवीला खूप राग आला. जैसा मुचकुंद श्रमोने निद्रिस्त तै काळ येऊन गेला. तिथं निद्रा बिघडता क्रोधानात प्रसर झाला. त्या समयी की प्रल्हाद पडता परम संकटीने विष्णू हृदय क्रोध दाटी. प्रगट झाला कोरड्या काठी राक्षसा लागी निवटावया. आता जसं भक्त प्रल्हादावर संकट आलं तर लात मारली तर त्या खांबातून देव निघाला आणि त्याने हिरण्यकश्यपचा वध केला भक्तासाठी. तैशी काळिका हृदय सरिता उतंबळली क्रोध भरिता. मच्छिंद्रा लागी मय सिंधू अर्था मिळू पाहे लग बगे. की क्रोध नो हे वडवान मच्छिंद्राब्दी अपार जळ. प्राशु पाहे उता वेळ अर्थ समय जाणून या. मने नष्टा निष्ठा पतिता मी भव पाणी श्रमले असता. त्याताची माते दुःख वार्ता शिनू पाशी पुढारा. आता त्या ठिकाणी एवढा राग आला देवीला की गोयाला एक लगेच गिळून घ्यावं का अशी अवस्था मन देवीचं झालं त्या ठिकाणी. म्हणजे नष्टा निष्ठा पाप्या म्हणले तू मी एवढे दमलेले असताना तू या ठिकाणी शिन घेऊन आला का माझ्याकडे पुन्हा. तुवा कवित्व विद्या निर्गुण माते मागशी वर प्रदान. परिवर नो हे मजला विघ्न करू आला शी दुर्बुद्धी.
म्हणले तो कविता विद्या केली तिकडे ना मला काहीतरी मागायच्या निमित्ताने झाला असं तो विघ्नांग म्हणले माझ्याकडे. अरे मी आपला भोग सारून निवांत बैसली शिवीत स्थान तै तो माते वरा गोवून शिनू पाशी दुरात्मया. आता पोती शिनून भागून या ठिकाणी बसलेली आणि तू मुद्दाम मला तकलीफ द्यायसाठी या ठिकाणी आला म्हणले. तरी आता मम लोचनी उभान राये जाय फिरवणे ना तरी आगळीक होता करणे शासन काळ लाभायचे. ते म्हणले आता तू माझ्या डोळ्यापुढं पाहिला चालतं सेकंद भर सुद्धा वरवणूक नाही मग तू येईन मी शिव करीचे आश्र तव करी राहीन काय विचित्र के करे कवळवणी नरोटे पात्र भिक्षा मागे श्रीमंत. अरे म्हणले मी महादेवाच्या हातात आश्रय आणि तुझ्या हातात राहीन काय मी तुझ्या संग ही फिरंग मग इज्जत घालीन का म्हणले. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचली ते हिरा हिरकणी वेडका घडली ते वेतू ते का मनास पुरले सर सर माघारा. अरे म्हणले पितळाची अंगठी करायची त्याच्यात हिरा घालायचा असं कोणी घालीन का राहीन का त्याच्यात. की वायसाचे धवळारी हंसबाळ करी चाकरी तयाचे तन्याय दुराचारे इच्छू पाहे मम काष्टा. अरे म्हणले कावळ्याच्या घरी राजहंस का कामाला राहीन का. हा तसं तो म्हणायला लागला. राव रंकाचे पंक्ती आला तरी श्रेष्ठता त्याला के सिंधूची कुपस्थानी ठेरा नांदत की आवडीने. आता जर मोठा राहिला ती भिकाऱ्याच्या पंक्तीला जाऊन बसत का जेवायला. ते दीपती जाते पाहुणी वाद दीपती जाते करी आस तन्याय शक्ती असरास तव करी वसती प्रारब्धे. आला विचारिता पांडित्य पण तो अजारक्षका पुशील कुठून तन्याय मूर्खादान आलाशी येथे दुरात्मया. अरे म्हणजे तुला काय अक्कल पाहिजे ती कोणाकडे जावा कोणाला काय मागा कोणाला काय म्हणा. प्रतापी विनता सुदक्षिण चिलेट होऊन मस्त तयाची समता करू पाहत ते तिथे आलाशी. अरे मी देव रुद्र करी आता तव करी वसू हे काय भूता तू ते काय हे शंका बोलता वाटली नाही दुरात्मया. अरे म्हणली मी देवाच्या हातातलं महादेवाच्या हातातलं हत्यार आहे शस्त्र आहे आणि तू यासारख्या भूताच्या हातात राहील का म्हणले मी. तुला काही वाटलं नाही की तिकडे यायला. तरी असो आता कैशी येथून जाईल पवी मुखास ना तरे जीवित्वा पावशी नाशन पतंग दीप समजीवी. आता म्हणले तू इथून तू तोंड काळ कर मला तू तोंड सुद्धा दाखवू नको. नाहीतर पतंग जसं वाचीवर दिव्यावर जात झडप घालून जळ जातं तसं तो विध वाटोळेन म्हणले. याव परी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी परी तैसे नो हे माझे ठाई प्रताप पाही तरी आता. आता एवढं सगळं ऐकूच तो मच्छिंद्रनाथ काही म्हणले नव्हती पण आता म्हणले माथे म्हणले दीपक पतंग जळत असेल पण मी काय पतंग नाही म्हणलं काय ते तुला दाखवतो म्हणलं. आता आगे मित्र बिंबते असे लहान परी प्रताप तेजी भरे त्रिभुवन ते वेतू ते दाखवून वश करीन ये समयी. अरे म्हणले सूर्य काही पृथ्वी एवढा आहे का एवढं दाग दिसतो घालून पण त्याचा उजेड सगळ्या पृथ्वी तरी पुरुष शिल्लकच आहे का नाही का संपला आहे का ते सूर्याचा उजेड शिल्लक नाही म्हणून. आगे प्रताप जेवी पंडसुताने वायुसुता ते श्वेती दावणी अक्षय ध्वजी बैसवणे कीर्ती केली महिवरी. म्हणले पांडवने जसा हे केला पराक्रम आणि हनुमानजीला त्यांच्या झेंड्यावर रथाच्या झेंड्यावर बसवलं तसं करतं म्हणले. आता की यारोन मित्रा पुढे जोड ते वितुते दावीन ताड तरे दत्तपुत्र मी कोडा जगी मिरवीन ये वेळी. अरे यांनी सांगितलं मी दत्ताचा शिष्य मी काय मी सुद्धा का असा कोणाचा नाही येड्या बावळ्याचा काय मी सुद्धा दाखीन म्हणलं. देवी म्हणे भ्रष्टा परियशी कान फाडून येतो आलाशी येतो क्याने भया ते मद दावेशी परिमीन भी सर्वता. अरे देवी म्हणजे जाय जाय तू काय सटाके मारतो फक्त कान फाडून आला म्हणून का लय मोठा झाला का तुम्ही काही भेट नाही म्हणले तुला. हा मला भेव दाखवू नको. हा ते घेऊन एका कंकण सिंदूर आलाशी भाळी चर्चुन तरी मी न भेटू क्याने सर सर परता हे भ्रष्टा. अरे हातात कंगन बांधलं
आणि शेंदूर कपाळाला लावला म्हणून तुला भिंग चल लहान म्हणले इथून निघतावे म्हणलं पहिले. अरे तुझी उत्पत्ती मद ठाऊक की दिवरदान तुझा जनक, तरी तू मत्स्यमीन धरून कौतुके निर्वाह करीबा उदरा. अरे मला तू सगळं खानदान कुळ माहिती. तू पाहिलं तर कोळ्याचे पोरगे म्हणले मासे धरून त्याच्यावर जगत तो घर ते सगळे मासे नाही धरले तर खायला नाही तुम्हाला. तरी तुझा अस्त्रविद्या निपुण कायसा व्हावी दरिद्र्या कारणे, की अंधाचे जन्म चक्षुलावण्य सर्वथा उपयोगी दिशेन. अरे म्हणले आता तो कोळ्याच्या पोरे मासे धरावे हे करायचे होते, तुला हे विद्या घेऊन करायचं काय? आंधळ्याला काही आंधळ्याच्या पुढं काही लावलं काही ठेवलं तर त्याला फायदा आहे का म्हणले त्याचा? की बहुरूपे मिरवी शिवपणा तरी ते खेळापुरते निपुणा, ते द्वंद्व जाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपला. अरे म्हणले रायरन किती काही सोंग करते, पोलीस होते फौजदार होते काही होते, तसं तू काय सोंग करू नको, जा असेल तो उद्योग बघ मासे धरा. अरे माते दावेशी उग्र रूप दांबिका ठका महाप्रताप, अहंकृती मनाचे पापन मना माझी मिरविका, तू ते वाटेल मी महाथोर की वशी केली बुद्धी समग्र, तैसा नोय हा व्यवहार शिवाश्रमी असे. अरे तू जाय म्हणले तुला वाटत असन की मी भूत जिंकली, हे भूत नाही म्हणले, हे महादेवाचा आश्रय म्हणले. उगवली दृष्टी करीन वाकोडी पांडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, तिथे मजकात प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी. अरे म्हणते सगळ्या ब्रह्मांडाच्या उतरंडी पाच नुसती अशी नजर फिरली तर पाडायची माहिती ताकद आहे, आणि तू उग इथं काय नाजे लागू नको म्हणले. आगा मशका धडका हानी बळेन तरिका पडेल मंदरा चळ, तेवी तो माते घुंगरडे केवळ निज दृष्टी आव्हानेची. अरे माशी किती मोठी असली चाचणानी माशेनी जर डोंगराला धडक हाणली म्हणून डोंगर पडतो का? मचिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामन मारनीला मशका, परिणामी पाताळ लोक निज दृष्टी दाविला. अरे मग देवी म्हणले ऐक तो बळीराजाला वामन एवढं सगळं दिसलं बुट्ट आलेलं भिक्षा मागायला, पण त्याने सगळं पृथ्वी पाताळ हे करून त्या बळीला म्हणजे पाताळात घातलं. ऐसे ऐकता भद्रकाळी चित्त धान पडली क्रोधानळी, मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळू पाये मचिंद्रा. मग परम क्रोधी त्याशी बोलत म्हणे कवन प्रताप आहे तुते, तो मद दावी मशिका येथे वामन कृती बळी जीवी. आता मग देवी उठली मच्छिंद्र नाथावर धावली, म्हणले तो आहे तो काय प्रताप येत आम्हाला दाखवच एकदा. माकडा म्हणले तो हे लावले. आगा तरो मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धाशी मिरवली शिवकार्याशी, ते मद दावी हरणेशी परीक्षा घेईन मी तुझी. मच्छिंद्रनाथ देवीला म्हणले तू मग आता लई लढाई केल्या तर महादेवा बरोबर, आता तू हे बी काय परीक्षा मी सुद्धा घेतोच म्हणले. आज आगा तरो वाढला गगनचुंबित परिवात शस्त्रे उचंबळत, तेवी तुते तोचे पंथ आज दृष्टी पडेल की. अरे म्हणले झाड किती काही वाढ किती 10 वाढू द्या, आणि जर जोराचं वार आलं तर ते उपटूनच पडतं म्हणले. तसंच तुला म्हणले आता समजन काय. आगे बहु जिंकले समरांगणे अभिमान नग वाढविला त्यांनी, परे प्रारब्ध योगे करणे छिन्न भिन्न होईल तो. आता तो ठिकाणी गर्व वाढला की मी इतके मारले तितके मारले, इतक्या लढाई केल्या तितक्या हे केल्या, पण आज तो या नशिबात नाही म्हणजे तुझं प्रारब्ध फिरलेलं आहे, त्या प्रारब्धाचे तुकडे तुकडे होते म्हणे. आईचे ऐकता भद्रकाळी देती झाली सिंहारोळी, प्रकाटा होता अंतराळी ब्रह्मांड ते उजळले. आता मग इतकं बोलवर का देवीला कमी राग आला असं का? खुजाल मोठी गर्जना केली, आरोळी ठोकली आणि लगेच त्या ठिकाणी लढायला धावली देवी. शब्द करी हाती आचार की सहस्र विधूंचा कडकडाट, की अनंतावर अर्कवदयात मै लागी मिरवला. आणि मग त्या ठिकाणी मोठे गर्जना केली, असं 1000 विधायक वेळी चमकवत असा त्या ठिकाणी उजेड पडला. ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण येरी अस्त्र नो येते समय प्रधान, के देवदानवांचे मरण मै लागी मिरवत असे. ते अस्त्र नो हे बोलत वाणी की माया प्रळिता उदित अग्नी, सकळा शांत होणे शून्य वदने भक्षुनी राये पंचभूता.
आयशे ते सकळ पूर्ण की वासव शक्तीची भगिनी दारुण पाहते झाली ऊर्ध्व गमन तेज पुंज मिरवुनी. आता त्या ठिकाणी देवीनं लगेच लढायला सुरुवात केलेली आणि एका अस्त्रावरची शक्ती त्या ठिकाणी टाकलेली. जवळ शब्द करीता ती अचाट खचुनी पडती गिरी कपाट वनचर पळता न मिळे वाट ठाई ठाई दडता ती अष्टदिग्पाळ परम हडबडले शब्द तुंबळ आते थडथडाट कापे केवळ मै लागी मिरवतसे हिलावले समुद्र जळ हालावले सप्त पाताळ मै म्हणे मी रसातळा जाई न पायी नसे वाटते उरगनाथ सहस्र फणी तुही उतली स्वमूर्धुनी वाहू पाय सकळावणी रसातळ भोगाते. आता त्या ठिकाणी एवढा मोठा आवाज त्या कडकडाट झालेला आहे. धरती माता अशी हलायला लागली. रसातळाला जाते का असं वाटायला लागलं. ऐकोने सबळ गडगडाट वराह दंत सावरी नेते कुर्मपृष्ठी आपुले हाते मै लागी देतसे ऐशी दाई दिशा झाले दान मानव दानव सर्व गळाले विकारा करुणे प्रकट वहिले मै लागी मिरवतसे सकळ झाली हळबडाट देव दचकले स्वर्गपीठ सोडवणे राहोनी विमाना पीठ अंतराळी मिरविती. आता ही एवढा आवाज झालं युद्ध सुरू झाल्यावर जमिनीवर जाणार प्राणी माणसं सगळे घाबरले. पण आकाशातले देव सुद्धा आपापले विमान पळून मोकळ्या आकाशात पळायला लागली. अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्र नेट म्हणे घालाय तसे अचाट जीवत्व रक्षी जोगड्या. आणि मग आता त्या ठिकाणी किंवा असा आवाज ते आश्रय सोडल्याबरोबर देवी म्हणजे जोगड्या आता आहे ना तो जीवच घेते म्हणजे तू व्यर्थ केली रळी आता मैची होईल रांगोळी तरी तू स्वगुरु येणे काळी स्मरण ते मिरवी का अगाधैशे वज्रा श्री करुण बाण नगाचे होत चूर्ण तन्याय तू मही कारण क्षीण करशी जोगड्या. अरे हा सकळ मही पाठ तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पाशी वाट मिरविशी कैसा जोगड्या. की धरा सबळती आदोळले यावरी तळी भद्रकाळी तरी मच्छिंद्रनाथाची पिष्टबळी आता मिरवीन जोगड्या. आता म्हणले पृथ्वी तर गेले जेवायला ने जोगड्याला मच्छिंद्रनाथाला शिल्लक होत नाही म्हणजे काही. मच्छिंद्र म्हणे बोल शिवानी परिते रुचिक कंठांची खाणी दंश करिता मद लागोने त्याला मारीन निश्चय. आणि मग मच्छिंद्र बोलायला सुरू केला आता. मग भस्म धोळी कक्षी पुटीन करी कवळुनी भस्मचे मोठे मंत्रास राहते आणून पोटीन वास्तव शक्ती जपतसे. मंत्री पाठ होता भस्मची मुठून फेकिली जेव्हा गगनपंथी तव ती तत्काळ वास्तव शक्ती प्रगट झाली तेजस्वी जैशी सहस्रार्क तेजाळ की उदय पावला बडाग्नी गोळ काळिका विधान तम मंडळ निर्सा वया जातसे काळिका कनक कश्यप पूजागी मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी स्तंभावरी भस्मचे मुठीत वेगे नरहरी रूपी प्रगटली. आता त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी वासव शक्ती नावाचं आश्रय टाकलं आणि आता त्याचा परिणाम सुरू होईल. हे परम क्रोधी वडवानळ भद्रकाळी ते समुद्र जळ प्राशावया उता वेळ गगन पंथे जातसे ते वासवास्र अर्क करीचे भद्रकाळी अस्र शिव करीचे उभय ते सवार प्रताप नगरीचे युद्ध लागी बिरवले. हे पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्या पार उषणा कवी मिरवितसे की एक मेरू एक मांदार की वायू आणि वायुकुमार तेवी भद्रकाळी वासवास्र गगना माझी मिरवती. आता हे होतं महादेवाच्या हातातलं एक अस्त्र आणि दुसरं विष्णू भगवानाच्या हातातलं. त्याच्यामुळे ते काय दोन्ही बी एकमेकाला निभार लागले ते की जेठ्या माझे जरासंध तया बळडाला भीम प्रसिद्ध के कपी माझे सुग्रीव द्वंद्व वाली लागी भिडतसे तन्याय उभय शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी लोंबे झोंबे प्राण रहितीन करून पाहती एकमेका. मग तो एकचे धनधनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमाने पळविती देवता वाट चुकारपणे मिरवतसे. आणि मग त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला ब्रह्मांडात आणि देव सुद्धा आपली विमान चोर वाटा जे असतात ना इकडून तिकडून असे काढायला लागले. दोन्ही अस्त्रे बळवंत
एकमेका ते प्रहार करीत जेने प्रहारे भयाभित दाई दिशा तय होते परिते काळी अस्र दैवत तिने ग्राशिले वासव शक्ती ते मग यात्री क्रूर होली उन्मत्त मच्छिंद्रावरी चालिली. आता पण ती काळी देवी जी होती ती म्हणजे ताकदच होती तिच्या ठिकाणी सुद्धा. तिनं काय केलं, मच्छिंद्रनाथानं टाकलेलं वास्तव शक्ती असं गिळून घेतलं आणि ताकदीच्या जोरावर मच्छिंद्रनाथाकडे निघाली. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्मचे मुठीत मग एकादशा शस्त्रा ते रुद्र मंत्र प्रयोगी स्मरत असे. जेणेकरून एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकाश्रय मिरवले. ते महाप्रळयकार भयंकर रूपी अनिवार्य ते पाहताची काळिकाश्रय सुक्ती लागी प्रवर्तली. सकळा करुणी नमना नमना स्तुतीस वाडो खणुनी रत्न परम भक्त सुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते. आता मग कसं डोकं लावलं मच्छिंद्रनाथाने याचं रुद्रास्त्र टाकलं. मग ते 11 रुद्राचं तर मग त्या ठिकाणी 11 महादेव तयार झाले ना. आणि त्यांच्या हातात त्या 11 शक्ती ही जी एकटी शक्ती बाजूला ते आराम घ्यायला ह्या त्यांच्या जवळ त्या 11 दिसल्या. मग हे परत थांबायला बेतकले नाही, ही शक्ती बेतकली ना. आपला मालक दिसल्यावर आणि मग ते शांत झाले जरा आणि त्याने एकमेकांना नमस्कार करायला सुरू केली. ते नवरत्नाचा सुगम शृंगार भूषणे मिरवता एकादश रुद्र शांत होनी महाभद्र ऐल रूपी पावले. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे प्रेरित तया साय धुम्रास्त्र मांत देवी मिरवतसे. आता मग मच्छिंद्रनाथ तेवढ्याच्या तपाई काय केली की वज्रास्त्र टाकलं आणि त्याच्यावर धुम्रास्त्र टाकलं म्हणजे चौकट धूर. तेने करुणे धूम धुमाकार मावळला मित्र ताराचंद्र तया संधीत वज्रास्त्र निज मस्तकी भेदितसे. आणि मग त्या ठिकाणी चौकट धूर झाले. कोणाला काय दिसत, चंद्र सूर्य सुद्धा झाकळून गेले एवढा धूर त्या ठिकाणी केला. आणि मग ते वज्रास्त्र जे होतं स्वतःच्या डोक्याभोवत्या अंगाभोवती चौकट पॅक केलं. परिती चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी आपटे झाले शैलाद्रीमयी उत्तर दिशे कारणे. पण ते देवीच्या ध्यानात आला ती चपळत होते. तिनं ते वज्रास्त्र टकडीला धरलं इकडं उत्तर दिशेला शैलाद्री पर्वताच्या ठिकाणी फेकून दिलं. तेने घाये शैलाद्री पर्वत निमाचूर झाला नेमस्त. ते साक्षात द्यापे हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नशेची. आता मग ते जे पर्वत निम्मा तुटला भुगा झाला तर ते मधून तुटला पर्वत. तर आता आपल्याकडे जे सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत ना, तर हे सह्याद्री पर्वत नव्हता आधी. ते मध्ये पर्वत तुटल्यामुळं शैलाद्री पर्वत होता आधी. तर मग त्याचे 2 तुकडे झाले. तर आपल्याकडच्या तुकड्याला महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वत नाव पडलं. रामेश्वरापासून नेमस्थानी गुर्जर देशपर्यंत महाद्री आहे नांदत पहिलं नशे महाराजा. असो ऐशे वज्रास्त्र सरले आणि धुम्रास्त्र ते गिळले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ वाहिले वाता कर्षण जपदाचे. तिनं ते वज्रास्त्र फेकून दिलं देवीने, धुम्रास्त्र गिळून घेतलं. आणि मग हे पाहिलं मच्छिंद्रनाथ म्हणजे आता दुसरा आपल्याला टाइम घालायचा नाही, दुसरं आपल्याकडे काही कुठाने करायचे नाही. लगेच मग वाताकर्षण टाकलं, हवा ओढून घ्यायचं. ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे. जे शुक्रमंत्र प्रधान संजीवनी लाभली. ते वशिष्ठा धेनू झाला लाभ की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ. ते वेदेत सुक्तिका गर्भ सुक्ताश्रय मिळाले. के यमा लागी यमन साधले की दमा लागी दमन लाधले. ते युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका रत्न मिळवले. जसे काही सगळ्याला एक असं ठळक मिळालेले तसं वाताकर्षण फक्त मच्छिंद्रनाथाकडेच आहे. हे वज्रास्त्रे चक्र विराजमान के देवताला धली अमृतपान. ते दत्ताने सुक्तिका रत्न मच्छिंद्र ते मिरवले. जसं वज्रास्त्र फक्त इंद्राच्याच हातात आहे अमृत देवाकडे, तसं दत्तमुनीने मच्छिंद्रनाथाला हे एक वेगळं आणि भारी अस्त्र दिलेले. तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवरी वाहत. प्रवेश होता जेव्हा कुंठित सकळ देहाचा पै झाला. आता ते अस्त्र कसं गुप्त होतं, मंत्राने जायचं
त्याचा मग ते काय एका देवीला लागू झालं ते आसरं. तेने देवी विकळ झाली गगनाहुनी आदळली, तेने गाया ते व्यापरी केवी लदिसे मूर्छेने. आणि मग धाड दिशी देवी त्या ठिकाणी आदळली खाली जमिनीवर आणि फार किलवणी सुकून गेली. हवा बंद झाल्या काय आपलं नाक तोंड दाबून धरा बरा कसं होतं एक 5 मिनिटात. परी मही पडत आयशे वाटले की मेरू मंदार कोसळले, तेने प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी. आणि मग देवीचं काय धाड दिशी एखादा डोंगरवरून पडा असा आवाज झाला त्या ठिकाणी. किती खाली डोंगराचा भुगा झाला. कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रानो रान, दत्तका पावती समुच्चय जन देवदान व विस्मित. आता किती खाली किती जाणार माणसं झाडं झोपून मोडून पडली झाली. देव सुद्धा घाबरले. राक्षस हे सगळ्या त्या ठिकाणी काय करावं असं काही सुधारणार कोणाला. असो ती आवरणावस्था मैली चेष्टित झाली माता, श्वेतनयनी विकळावती हस्ता अवस्थित मिरवली. आता एवढं झाले बाकीच्याला पण देवी त्या ठिकाणी बेशुद्ध पडली. प्राणरहित हो पाय मग वेगी स्मरला उमाराय, ते वाघ भाट धावणे तरुणो पाय जाऊनी पोचले कैलासा. आणि मग देवीनं त्या ताबडतोब महादेवाची प्रार्थना शंकराची सुरू केली. आणि जे मग त्यांचे दूत तिथे निरोप घेऊन लगेच कैलासाला महादेवाकडे पोहोचले देवीचे दूत. जाताचे श्रवणद्वारी व भाट सावध होई कैलासनाथ, केशिव करे जे काळी कासरा चाट संकटात पडिले. आणि मग हे निरोप घेऊन गेले. जातानाच आडत पाहिलं म्हणले देवा तुमच्या हातातला सर्व संकट आलेलं आहे. तो हृदय पाहे विचारण मच्छिंद्रनाथाची झाली आगमना, मग नांदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला. आणि मग अंतःकरणाच्या ठिकाणी पाहिलं काय झालं नेमकं, तर त्यांनी महादेवाच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आलेले. आणि मग नंदीवर बसून महादेव त्या ठिकाणी ताबडतोब पोहोचले. येताची देखे मच्छिंद्रनाथ धावून लगबगे अति त्वरित, चरण कमळे कामनातीत मूर्ध कमळ अर्पित असे. आणि मग त्या ठिकाणी ताबडतोब मच्छिंद्रनाथाने पाहिलं शंकर भगवान येते म्हणून पळत गेले मच्छिंद्रनाथ. आणि ताबडतोब पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. शिव उतरून नंदिकेश्वरी भावके कवळेला दशमक करी, भेटून हृदय प्रेम लहरी आवळून धरी तसे. आणि मग त्या ठिकाणी शिव भगवान नंदीहून उतरले. यांनी दर्शन घेतल्याबरोबर महादेवाने त्याला असं कवळून मिठी घातली आणि पोटाशी धरलं. मने तानुल्या ती थोर करुणे दाविला चमत्कार, मद करे जे काळी कासर आजे जिंकिले पराक्रमे. आणि म्हणले लेकरा म्हणले बाळा हे दाखिलं म्हणले पराक्रम. माझ्या हातातलं जे काळी कासर आहे जे आतापर्यंत त्याला कोणी जिंकलं नव्हतं, कोणाच त्याचा पराभव केला नव्हता, त्या तो जिंकून दाखिलं म्हणले. नाथ म्हणे आदिनाथा ही त्वत्कृपेची बोध सरिता, बद्रिकाश्रमा राहुने दत्ता श्रुत केले तुम्ही माती. नाथ म्हणले मला काय येते हो, ही देवा तुमचीच कृपा आहे. तुम्ही तुमच्या आश्रमातच तुम्ही दत्तमुनीची माझी भेट गेली, मला दत्तासारखे गुरु मिळून दिले आणि त्याच्यामुळे म्हणले तयार झालेलं म्हणले सगळं. शन्मास महाराजा रक्षिण माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्ता, त्या प्रसन्न कुळाचे उदितन माते उपिले कृपेने. आता म्हणले त्या ठिकाणी तुम्ही मला 6 महिने सांभाळ आश्रमात तुमच्या, आम्हाला तुम्ही सूर्य प्रसन्न करून दिला, दत्त प्रसन्न करून घेतला आणि त्याची ती सगळी कृपा आहे. शिव म्हणे बा सुता आता सावध करी काळिका देवता, नाथ म्हणे वरद हस्ता मम मवळी स्पर्शावा. आता महादेव म्हणले वा आता काय झालं गेलं सोडू दे आणि यांना ताबडतोब देवीला सावध कर कालिका मातेला. पण मग मच्छिंद्रनाथ म्हणले तुम्ही देवा माझ्या डोक्यावर एकदा आशीर्वादाचा हात ठेवा. माझे मागणे आहे किंचित देवनी स्वामींनी करावे श्रुत, जैसा संजीवनीचे अर्थ शुक्र कच्या फळला असे. मग सिद्ध सर्वेश वरद मवळी म्हणे कोण कामना उचित झाली, तदनुत्तर्थ एकाळी लादशी तू वदवसा. नाथ म्हणे पंचवक्रा कवित्व करविले साबरी पवित्रा, त्याचे वर देवनी वरद पात्रा काळी काश्रय मिरवावे. आणि म्हणले मच्छिंद्रनाथ म्हणले देवा थोडीशी मला कृपा करा आणि थोडी मदत करा, मी जरा हात जोडून तुम्हाला मागतोय. तर ते म्हणले देव तुला काय अडचण आली, महादेवाने विचारलं.
ते म्हणे बुवा मी जे आता कार्य हाती धरलेलं आहे तर त्याला देवीचा आशीर्वाद तेवढा मला मिळून द्या. नाथ म्हणे पंचवक्रा केवितो करवले साबरी पवित्र त्या ते वर देवने वरद पात्रा काळी कासरे मिरवावे जैसे तव करी बहु दिवस बसून यामित केले कार्यास तेवी माझे वक्रास काळिकेने बसावे. आता म्हणले देवा तुमच्या हातात या देव आसराने कालिका देवीने खूप दिवस काम केलेले तसं मला जेव्हा गरज लागन तेव्हा माझ्या ठिकाणी असं का हातात पण माझ्या मुखात मी जेव्हा पुकारीन त्यावेळेस देवीने हजर राहिलं पाहिजे. जे जे कार्य लागे माते तदनु कार्य पाहावे सरते आणि पुढे मंत्र कार्यात ते उपयोग व्हावे जयाशी. आणि म्हणजे जेव्हा मला काम लागेल तेव्हाच हजर व्हायचं दररोज का मला गरज नाहीये आणि पुढे बी मंत्र कार्याला जे लागेल त्यावेळेस मला उपयोगी यावं फक्त. ऐसे रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन तरे कामना समाधान निज देही नांदेल. आणि म्हणले एवढंच वरदान द्या मला एवढं जर वरदान तुम्ही मिळवून दिलं मला तरी म्हणले बा माझ्या मनाच्या ठिकाणी समाधान होईल. अवश्य म्हणून उमारमन काळिका त्वत्करी गोपेन पर्यासमय जीवित्वदान काळिके ते स्वीकारे. आताच महादेव भगवान शंकर म्हणले की बा मी काळिका असलं तुझ्या हातात देत ताब्यात तुझ्या गरजेपुरतं आणि मग पण आता त्याला जिवंत करणं आधी या परी मी ही उमाना तत्व कार्याशी आहे उदित आयुष्य म्हणून करतळे त्वरित भाष्य घेतली मच्छिंद्रे. आणि मग आता महादेव म्हणणे सांगितलं मी सुद्धा येतो या कार्याला तयार आहे असं म्हणून त्यांनी महादेवाकडून वचन घेतलं हातावर हात घेतला. मग चरणे माथा ठेवणे भस्मची मुठी घेऊन वाताश्र मंत्राकर्षण जपोने बोलत तसे वैखरी. आणि मग मच्छिंद्रनाथांनी शंकर भगवानाच्या पायावर डोकं ठेवलं आणि वाताकर्षण मंत्र काढून घ्यायसाठी डोळ्यातून भस्म काढलं. पूर्ण पाठ वैखरीची होता भस्माची मोठी फेकी तत्वता त्याने हातगत होऊन सर्वता काळिका देवी उठली. आणि मंत्र काय बोलायचे तेवढे बोलले आणि भस्म फेकलं देवीच्या अंगावर. देवी ताबडतोब उठून बसली. उठून बैसले सावध होऊन दाय दिशा पाहे निहाळून तो अकस्मात शिवळ पाणी आपुले दृष्टी देखीला. आणि मग देवी शुद्धीवरून उठून बसल्यावर इकडे तिकडे भावताली पाहिलं तर त्या ठिकाणी शंकर भगवान दिसले. मग लगबगे येऊन त्वरित शिवपदी मवळी सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथांना जे जीवित्व दिले. आणि मग लगबग त्या ठिकाणी उठून धावत आले घाई गडबडीनं आणि महादेवाचं दर्शन घेतलं आणि म्हणले देवा आज मला जीवदान तुमच्यामुळे मिळालेले तुम्ही दिलं मला. जैसे होय सर्पचा त्रास तोही मिळवला असते का त्यास ते व्याज मम प्राणास रक्षिता झाला शी आदिनाथा के भस्मासुराच्या पवनवाचे आपण पाडिता होता व्यावृत्ती तेथे रक्षणे विष्णुपूर्ती मूर्ती कृपा पात्री मिरवली. आणि जसं जेव्हा भस्मासुरा तुमच्या पाठीमाग लागला पण मग त्या ठिकाणी विष्णू भगवान ताबडतोब उतरले आणि त्यांच्यामुळे तुमचं रक्षण झालं. के शक्ती घाती सुमित्रा सुत पुढे होता रघुनाथ विकट्ट होता हनुमंत प्रसन्न त्याते झाला असे. आता जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली रामायणाला तर स्वतः प्रभू रामचंद्र चिंतागती झालते पण त्या ठिकाणी हनुमंतराय असल्यामुळे त्यांनी जाऊन ती वनस्पती आणली ती याच्यावरली डोंगरातून. हे प्रल्हादाच्या काही वाराशी नरहरी धावला ते उद्देशी तन्यायाद तो मद पाशी मिरावलाशी की कृपेने. जसं प्रल्हादाच्या रक्षणाला स्वतः भगवान धावली होती खांबातून प्रकट होऊन तसं तुम्ही माझ्यासाठी धावून आलात म्हणले. आईशे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणी आहे एक. आणि मग परत परत दर्शन घेतलं महादेवाचं आणि म्हणले देवा माझं एक म्हणणं आहे ते सांगा ऐका. देशील जरी कृपा करून तरी तुझं दीन नागरत्न देवी म्हणे उमारमन अर्थ कोणता बोलावा. शिव म्हणे बहु दिवस मम करी विराजलीस आता येऊन मच्छिंद्रदास जगपकारी बसावे. हेची मागणी माझी आहे तुवा कृपा करून मद द्यावे. हे वचन ऐकून महामाय गद गदा शिन्नली. आता मग त्या ठिकाणी देवी
म्हणली होती की एक नागरत्न देईन मी तुम्हाला महादेवाला. ते म्हणे मला काही दिलं नाही, मला काही नको, फक्त आता तूच माझं एक म्हणणं ऐक. आता जशी इथून मागं माझ्या हात बरोबर राहिले, माझ्या हातात राहिली, तर आता तूच कृपा कर, त्या मच्छिंद्रनाथाला सहाय्य कर, मदत कर. आता असं कामाला गाड्याला जर म्हणलं समजा मालक, तर त्याला कसं नवलच वाटत ना. मग असं नवलाचा देव बोलल्यामुळं ती हसायला लागली. म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणविते तुमची दासी, इतुके गुह्य धरोणी मानसी दान मागता हे काय. म्हणले महाराज मी तुमची दासी म्हणून आतापर्यंत काम केले, तुमची सेविका म्हणून सेवक म्हणून काम केलेले, आणि तुम्ही मला दान मागता म्हणजे उलट झालं ना. म्हणले जिकडे धाडाला तिकडे जाईन तुमची आज्ञा मत प्रमाण, इतुके गुह्य धरवण दान म्हणणे अनुचित. म्हणले महाराज तुम्ही मला जिकडं पाठविता जे काम सांगतात त्या कामाला मी जाईन, की नाही म्हणणार नाही, पण तुम्ही याला दान म्हणू नका. जायचा वाचस्पती ज्ञान ताडा ज्या रक्षका पुसे कोड, तन्याय माझी अपाड जल्पशी की महाराजा. जसं ब्रह्मदेवी, आता ब्रह्मदेवाला काय सगळं ज्ञान आहे जगातलं पृथ्वीतलं सगळीकडचं, आणि त्यांनी एखादा धनगराला काही सल्ला विचारावा असं होईन का. तसं तुम्ही मला काहीच तसं म्हणू नका. के उड्डाण करावे आरती गोलांगुळास्तवी मारुती, तन्याय मम प्रयुक्तीन जलपता की महाराजा. आता जसं की वर उड्डाण करायचं, मग हनुमंतराया एखाद्या वानराला जर म्हणते तर हे काही पटण्यासारखी गोष्ट. हनुमंतराया जिथं नाही तिथं कुठं उड्डाण करतात ना. मृत्यू निवारणास सविता झाला बळी रस, की टक्याकरिता महापरिस विनवितसे. अरे म्हणले जसं 1000 रुपयासाठी परीस कोणाला का हा शरण जाईन का, तसं म्हणले चुकीचं आहे. धनाढ्याला तन्याया पर्णापती गौप्य धरोणी करिता विनंती, परहेश लागे सेवका प्रति कदा काळी साजेना. म्हणले तसं मग देवा महादेवा तुम्ही मला विनंती करणं चुकीचं आहे, उलट आहे म्हणले. तरी आता सोयशी मान्य करेल स्वामी शब्दास, मग बोलावणी मच्छिंद्रास जननी हृदयी कवळीला. आता झालं म्हणले महादेवा देवा तुम्ही जे काय सांगता ते मला कबूल आहे, मान्य आहे. आणि मग मच्छिंद्रनाथाला बोलावून घेतलं, आणि माझ्या लेकराला जसं असं जवळ घेऊन सांभाळती सांभाळती पोटाला धरती, तसं या कालिका मातेने हृदय धरलं मच्छिंद्रनाथाला. म्हणे बारे ऐक वचन साबरी विद्या कवी रत्न, जेथे येईल माझे नाम तेथे साय मी अशी. आणि मग म्हणले मच्छिंद्रनाथा माझ्या मुला लेकरा ऐक, म्हणले ज्या ठिकाणी मंत्रात माझं नाव येईन त्या ठिकाणी मी ताबडतोब हजर राहीन. म्हणले कवनार्थी असो कैसे मी प्रवर्तवनी उच्चारास, ऐसे करतला देवने भाष्य समाधानी मिरवले. आणि मग कोणतं काम असो काय असो जे मला सांगशील ते मी करायला तयार आहे, मी त्या ठिकाणी हजर आहे माझं नाव आलं की. आणि असं म्हणून एकमेकाला आपण टाळी कशी देतो तसं वचन दिलं. मच्छिंद्र आणि उमानाथ देवीने ठेवून 3 रात्र, मग स्नेह संपन्न बोलत मच्छिंद्रनाथा उडविले. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि शंकर भगवान दोघाला बी देवीने 3 दिवस पाहुणे म्हणून ठेवून घेतलं त्या ठिकाणी. मग त्यांच्या गप्पा छप्पा 3 दिवस अशा आनंदात झाल्या. आणि मग मच्छिंद्रनाथाला वाटं लावलं. या परे शिवे नदी शिवे देवीचा पाणी, मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी, अति गौरवे पाणी स्वस्थानाशी जातसे. आणि मग अगदी आपण समारंभपूर्वक जशी पोरी वाटं लावतात सगळे बा आनंदात, तसं महादेवानं आपलं ते स्वतःचं जे आश्रय कालिका देवी ते मच्छिंद्रनाथाच्या हातात दिलं. मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बुडवणी स्वस्थान आहेत, शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटोनी. आणि मग त्या ठिकाणावर मच्छिंद्रनाथ आणि शंकर भगवान निघाले वाटा लावून. मच्छिंद्र आपले पुढच्या कामाला निघाले आणि शंकर भगवान कैलासाला गेले. या परीत येथून मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत, तो समुद्र तिरी हरेश्वर दैवत गदा तीर्थी पातला. मग आता तिथून निघालेलं मच्छिंद्रनाथ उत्तर दिशेला समुद्राच्या कडेला हरेश्वर दैवत आहे, आणि त्या नावाचं गाव गदा तीर्थ त्या ठिकाणी पोहोचले. गदा तीर्थी करुणी स्नान येत हरेश्वरा दर्शना कारणे,
ते कथा वर्तेल रसाळ पूर्ण पुढील अध्यायी वधू. आता आता त्या ठिकाणी गदा तीर्थाच्या ठिकाणी स्वतः मच्छिंद्रनाथ स्नान करून हरेश्वराच्या दर्शनाला येणार आहेत. आता ती कथा पुढच्या अध्यायात आपण ऐकू. शिव सुत वीरभद्र महाजेठी प्रताप रुद्र तया ते भेटता नाथ मच्छिंद्र समरंगणी मिरवती. आता पुढच्या अध्यायात काय होणार आहे. महादेवाचा जे मुलगा आहे वीरभद्र, तर त्यांची आणि मच्छिंद्रनाथाची भेट होईल आणि त्यांचं परत त्या ठिकाणी युद्ध होणार आहे. असो येऊन त्या प्रसंगी आता भावी पूजिली कळिका माता तरी पठणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल. आता ह्या अध्याय कालिका देवीचं जर आपण नेहमी स्मरण केलं, ह्या अध्याय नेहमी ऐकला वरच्यावर वाचला तर मुठीची जी पहिली जादू होती, मूठ येऊन एखाद्याला लागायची आणि ते माणूस मरायचा, तर ती मूठ त्या माणसावर चालणार नाही. पुढे मंत्र पुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाच्या पाठी कुडे चेडे दारण लोटे मरण भीती बाधेना. आणि हेच जर नेहमी तुम्ही वाचन ऐकल केलं तर कुडी चिडी जी हे करते जादूटोना तो त्या माणसाला चालणार नाही. हा अध्याय नित्य पठन करे तो इतक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय ग्रही पाळेल कधी पिढा त्याशी न होय. आता जे ऐकते हे करते वाचन करते त्यांच्या पण ती एवढ्या भेवापासून सुटते आणि जे त्या आपल्या घरी हा ग्रंथ ठेवील, ह्या अध्याय ठेवील, त्याला पण कधीच पिढा होणार नाही. आणि कोणाचाही जगी आत्तावंता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रवणे पडता शम होईल ती मुष्टी. आता जरी एखाद्याला मुठीची बाधा होणार असली किंवा हे झाली आणि त्याने हे नुसतं ऐकलेलं असलं तरी ही एकदम अशी गार होऊन जाते, शांत आपण शीतल होतो ना तशी. ऐशे गोरक्षाचे वचन वदला एके मयागिरी ग्रंथा कारणम तरे जन हो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा. हा ग्रंथ मनाला उगलित वाणी तरी नोया हे अमृत संजीवनी पहा शुद्धांची वागवाने गोरक्षे कथीली. आता हे गोरक्ष महाराजांनी ही कथा करून ठेवलेली आणि हे काय मोघम ग्रंथ नाही, हे सिद्ध मुनी जे लोक आहेत यांच्या सगळ्याच्या मंत्र तंत्र याच्यावर आधारलेला आहे ग्रंथ सगळा. तर विश्वास धरून चित्ता प्रतीत घ्यावी पठन करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की. आणि तुम्ही स्वतः वाचून ऐकून याचा अनुभव घ्यावा, उगच वर निंदा ते करू नये. या उपरी अर्थार्थी उगीची निंदाल ग्रंथा प्रती तयाचा निर्वंश होऊन पाहून एकशे यमपुरी वशेतू. आता उगच जरी एखाद्याला काही देणं नाही घेणं निंदा केली तर त्याचं निर्वंश म्हणजे त्याचं घर बुडन म्हणजे आणि तो स्वतः यमपुरीला जाईल. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वासा करारोहन सकळ स्वार्थ पुरेल की. त्याच्यापेक्षा सगळे आपला विश्वास ठेवून ऐका हे करा, मग सगळं तुमचं आपाप साध्य होईल. जे विश्वासावर स्वार झाले ते सर्व स्वीकारून गेले सत्य वचने जगी मिरवले संत वदने विश्वासुक. आणि ज्याने देवावर संतावर विश्वास ठेवला ती लोक तरुण गेली या संकटातून सगळ्या. करे जगा माझी धुंडी सुत मारू नररीच्या वंशात विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त संत पदी भावार्थ. स्वस्ति श्री भक्ती कथा सार संमत गोरश काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुरं षष्ठाध्याय गूढ. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु. श्री नवनाथ भक्तिदार षष्ठमाध्याय समाप्त. पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भाऊ भगवान भीमसिंह महाराज पवनसूत हनुमान महाराज प्रभु रामचंद्र भगवान नवनाथ महाराज. गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. आरती घ्या. टाइम नाही लागला.
हा दिसावं राहायचं. टोपी घाल माझं ते टोपी. साठी टोपी पुढं तांदूळ पुढे होती मी तर पुढे आज चाललंय सुपर झाला. कट करावं लागेल ना ते. हा द्या आरती होतं ना पावलं आरती होतं काय म्हणा किती वाजले? 3-4 वाजले. हरे कृष्ण 5 ठेवा मग 4 ला बरोबर. उद्या आणावं लागेल आता परत. असं नाही तेल तेल लागेल ना. तेल लवकर. लागलं ना. उशिरा. ते झालं. कट करायचं का आता? नाही, राम दे आरती हातात वळी घेतात जय देव जय श्री नवनाथा भक्तगण उदरी देवन सिद्ध करा. जय देव मच्छिंद्र गोरक्त शेजारंदरनाथ कानिप गैदीनाथ नागेशा सहित चरपटी भरतरी देवन मिळून नवनाथ नवनारायण अवतार संत. जय देव जय श्री नवनाथा भक्तगणा उदरी देवन सिद्ध करा. जय देव भक्ती शक्ती बोध वैराग्या सहित तापत्रय ते हरती स्मरा एक चित्त नमने चरित्र पठने दुरितांतांत भक्त जनाशितारी नवनाथ खचित. जय देव जय श्री नवनाथा भक्तगणा उदरी जीवन सिद्ध करा. जय देव हे परसा दोन देती समस्त नवनाथ भूत संबंधा प्रीता घालविती सत्य भक्त जनाचे पूर्वात मित संकल्प कृतार्थ होता दावा सदानंद रूप. जय देव जय श्री नवनाथा भक्तगणा उदरी देवन सिद्ध करा. जय देव दुःखी दिन दरिद्री लोकांना तारा देऊन सुख संपत्ती मुक्ती दोही करा. स्मरण करावी आता नित्य नित्य नाथा शरणागत मी तुमच्या पायी मम माता. जय देव जय श्री नवनाथा भक्तगणा उदरी देवन सिद्ध करा. जय देव नवनाथाची आधार सकलांना आता आरती ओवाळिता हरी भवचिंता ब्रह्म सनातन शांती जय मम चित्ता शरण विनायक लोटांगण आता. जय देव जय श्री नवनाथा शक्ती जय करा. जय देव त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त आदाना त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नय अनुमाना अखंड समाधी जना मुनी जना. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरी भव चिंता. जय देव सवाया भेंदरी तू एक दत्त आभाग्याशी कैची कळे कळे मात पराई परतले तिथे कैचा हित जन्म मरणाचा पुरलाशी अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरी भव चिंता. जय देव दत्त येऊन या उभा ठाकला साष्टांगे नमन प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरी भव चिंता. जय देव दत्त दत्त जे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन वितोपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त जान. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरी भव चिंता. जय देव युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिशे दिवे शोभा पुंडलिकाचे भेदी पर्व मारेगा चरणे वाये भीमा उदरी जगा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जवलगा. जय देव तुळशी माळा गळा कर ठेवणी करती काशी पितांबर सुंदर लाटी देव सुवर नित्याचा भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा राईच्या वल्लभ पावे जेवलगा. जय देव धन्य वेणुना नक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राये रुक्माबाई राणी या सकाळ ओवाळीची राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा
रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव जय देव ओवार वारच्या कुरवंड्या येती चंद्र भागेमध्ये सोडून याजेची दिंड्या पताका वैष्णवनाथची पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जनी साधू संदेश चंद्र भागेमध्ये स्नान जे करते दर्शन मात्र ताया होय मुक्ती हे शिवाजी नामदेव माधवाचे नामदेव भावे वाळती जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव घालेन लोटांगण वंदन चरणा डोळ्याने पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाळीन मने नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनुष्येंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणीयति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिक वरदारिष्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की भाऊ भगवान भीमसेन महाराज पवनसूत हनुमान महाराज प्रभु रामचंद्र भगवान की नवनाथ महाराज की श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य मचिदनाथाय नमः